हॅलो एव्हरीवन. तर व्हिडिओचं टॉपिक आहे करिअर इन फार्मसी आणि या व्हिडिओचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तर फर्स्ट इयर बी फार्मचा फर्स्ट सेमिस्टरमधील फार्मास्युटिक्समधील पहिल्या चॅप्टरमधला पॉईंट आहे. आणि यामध्ये आपण आधी बघितलं होतं की कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण फार्मसी झाल्यानंतर करिअर करू शकतो. तर त्यामध्ये होतं ॲज अ फार्मसिस्ट, त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि मार्केटिंगमध्ये. आता त्याच्या पुढं आपण बघूयात अकॅडमिक्समध्ये. त्याच्या पुढचे जे राहिलेले करिअर आहेत ते आपण बघूयात. तर पुढचं जो आहे ते आहे हायर एज्युकेशन. तर तुमची डिग्री झाल्यानंतर तुम्ही पुढचं एज्युकेशन घेऊ शकता, जसं की एम-फार्मची डिग्री असेल ज्यामध्ये व्हेरियस स्पेशलायझेशन्स असतील, ज्यामध्ये फार्मास्युटिक्स असतं, त्यानंतर फार्माकोलॉजी असतं, क्वालिटी अश्युरन्स, असे बरेचसे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. त्यामध्ये तुम्ही एम-फार्म करू शकता. त्यानंतर त्याच्याही पुढे जर का तुम्हाला घ्यायचं असेल एज्युकेशन तर PhD करू शकता. तर असं तुम्हाला करिअरमध्ये ऑप्शन्स आहेत हायर एज्युकेशनसाठी. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल जर्नलिझम, ज्यामध्ये फार्मसीमध्ये काय काय नवीन अपडेट्स आहेत त्यावरती तुम्ही जर्नलिझम म्हणजे रायटिंग करू शकता. ज्याला हे रायटिंगमध्ये इंटरेस्ट आहे ते यामध्ये करिअर करू शकतात. नेक्स्ट जो पॉईंट आहे ते कन्सल्टन्सी. आता कन्सल्टन्सी म्हणजे काय, तर यामध्ये कंपनीज असतील किंवा डॉक्टर्स असतील तर त्यांना आपण कन्सल्ट करू शकतो मेडिसिन्सवरती. म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा जे व्हेरियस डिपार्टमेंट आपण बघितलेत इंडस्ट्रीमधले, मॅन्युफॅक्चरिंग, त्यानंतर ॲनालिसिस, त्यानंतर रिसर्च डेव्हलपमेंट, त्यानंतर रेग्युलेटरी अफेअर्स, यावरती मॅन्युफॅक्चरिंग झालं तर यावरती आपण त्यांना गायडन्स करू शकतो. तर हे येतं आपल्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये. ज्या डिफरंट ऑर्गनायझेशन्स असतात त्यांना कंपनी सेटअपसाठी वगैरे आपण कन्सल्टन्सी करू शकतो. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो क्लिनिकल रिसर्च. आता हा जो आहे तो क्लिनिकल ट्रायलचा भाग आहे. आपण मगाशी बघितले ते क्लिनिकल ट्रायल्स काय असतात, जेव्हा मेडिसिन्स नवीन ड्रग तयार केला जातो तर तो ट्रायल घेतली जाते. आधी प्राण्यांवरती घेतली जाते आणि नंतर ॲक्च्युअल ह्युमन बिईंग्सवरती घेतली जाते. त्यामध्ये पण ह्युमन स्टेजेस असतात. ह्युमन बिईंगचा ग्रुप असतो ठराविक पर्सन्सचा. आधी काही लोकांचा असतो, त्यानंतर संख्या वाढवली जाते, त्यानंतर संख्या वाढवली जाते. तर याला आपण क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो. तर यामध्ये सुद्धा आपल्याला करिअर आहे, ज्यामध्ये आपण ॲडव्हर्स इफेक्ट चेक करणं किंवा पूर्ण ट्रायलची प्रोसेस तयार करणं यामध्ये करिअर करू शकतो. आता क्लिनिकल ट्रायलमध्ये बघा वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, ज्यामध्ये पहिलं आहे क्लिनिकल डेव्हलपमेंट, ज्यामध्ये सुरुवातीच्या ट्रायलपासून आपल्याला सगळी डेव्हलपमेंट करायची आहे. म्हणजे त्याची प्रोसेस काय असेल, प्रोटोकॉल्स काय असतील, ट्रायल कशी घ्यायची आहे, हे सगळं ठरवलं जातं आणि हे आपण यामध्ये करिअर करू शकतो. जर का आपलं एम-फार्म झालं असेल, PhD झालं असेल, एक्सपिरियन्स असेल तर ह्यामध्ये करिअर करण्यास नक्कीच चांगली संधी आहे. त्यानंतर काय केलं जातं, ह्या काही कंपनी ज्या आहेत ज्या नवीन ड्रग डेव्हलप करतात ते क्लिनिकल ऑर्गनायझेशन्स, क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन्सना कॉन्ट्रॅक्ट देतात आणि तिथून हे क्लिनिकल ट्रायल्स त्या ऑर्गनायझेशनच्या आहेत त्या क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतात. तर इथंही आपल्याला चांगलं करिअरसाठी ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट आहे क्लिनिकल रिसर्च असोसिएट. आता हे काय करतात तर प्रोटोकॉल्स डिझाईन करणं, जे कोणी ट्रायल घेणार आहेत तर त्या फिजिशियन्सची लिस्ट काढणं, त्यांना ट्रेन करणं की कसं तुम्ही ॲक्च्युअलमध्ये क्लिनिकल ट्रायल घेणार आहेत. तर हे सगळं काम ह्या क्लिनिकल रिसर्च असोसिएट्सचं असतं. आणि याला काय करायचं असतं की ह्या जे CRO असतात, म्हणजे क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन्स असतात, त्यांचं पूर्ण काम कंडक्ट करायचं असतं की सर्व्हिसेस त्यांच्या पूर्ण ट्रॅव्हल खूप करावं लागतं की त्यांच्या सर्व्हिसेस प्रॉपर करून घेतल्या जातात. नेक्स्ट आहे रेग्युलेटरी अफेअर्स असोसिएट. आता क्लिनिकल ट्रायल्स ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण डिरेक्टली ह्युमन्सवरती रिसर्च करतोय. तर ह्यासाठी सुद्धा बरेचसे रेग्युलेशन्स असतात आणि ते प्रॉपरली फॉलो होत आहेत की नाही हे चेक करणं रेग्युलेटरी अफेअर्स डिपार्टमेंटचं काम असतं. आणि हे काय असतात की जे गव्हर्नमेंट आणि कंपनीज जे आहेत क्लिनिकल ट्रायल करणाऱ्या त्यांच्यामधला मीडियम असतात. जे काही डॉक्युमेंटेशन लागतं ते कलेक्ट करणं, ते सबमिट करणं गव्हर्नमेंटला, काही क्वेरी निघाल तर त्या सॉल्व्ह करणं, हे रेग्युलेटरी अफेअर्स असोसिएट्सचं काम असतं. नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिशियन. आता हे जो तुम्ही जर का लहानपणापासून बघितलं असेल, जर आपल्या स्कूलमध्ये वगैरे स्टॅटिस्टिक्स हा एक पार्ट येतो मॅथ्ससोबत. तर त्यामध्ये काय असतं की ग्राफ्स तयार करणं, चार्ट्स तयार करणं, व्हेरियस फिगर्स, म्हणजे जे काही तुम्हाला वेगवेगळे पूर्ण डाटा जो आहे तो एका फिगरमध्ये बसवणं. तर हे सगळं स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचं काम असतं. त्याचसोबत फक्त एवढंच नसतं, कॅल्क्युलेशन्स करणं, कोणत्या पद्धतीनं डाटा कलेक्ट करायचा आहे हे ठरवणं, जो काही मॅथमॅटिकल डाटा असेल तो कलेक्ट करणं,
तो ॲनलाईज करणं, त्याचे डॉक्युमेंटेशन तयार करणं, हे सगळं बायोस्टॅटिस्टिक्समध्ये असतं. थोडं कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, पण त्यासाठी जर का तुम्ही एम-फार्म डिग्रीसोबत स्टॅटिस्टिक्सचा एखादा कोर्स केला, सर्टिफाईड कोर्स, तर ह्यामध्ये सुद्धा खूप चांगलं करिअर करता येतं. सोबतच एम-फार्म आणि पी-एच-डी असेल तर तर त्यांना जास्त स्कोप आहे. नेक्स्ट आहे क्लिनिकल डाटा मॅनेजर. आता ही सगळ्यात मोठी पोस्ट झाली क्लिनिकल ट्रायल्समध्ये. हा जो मॅनेजर आहे तो पूर्ण सगळं गोष्टी मॅनेज करत असतो. ज्यामध्ये अ, अ, डाटा कसा कलेक्ट केला जाणार आहे, मेट्रिक्स कसे कलेक्ट केले जातात किंवा अप्रूव्हल असेल, तर हे सगळं मॅनेजर कडून केलं जातं. यासाठी जर का तुम्ही बघितलं तर एम-फार्म डिग्री आणि स्पेशली फार्मॅकोलॉजी डिग्री लागते. सोबतच काही वर्षांचा एक्सपिरियन्स असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट आहे मेडिकल सायन्स लेजन आणि हा जो आहे तो थेरप्युटिक एरिया स्पेशालिस्ट असतो, जो पी-एच-डी किंवा फार्म-डी डिग्री झालेला असतो आणि यांचं काम काय असतं, जे फिजिशियन्स आहेत किंवा जे कोणी रिसर्च करतात त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणं, जेणेकरून त्यांची जी मेडिसिन आहे ती चांगली सेल होईल किंवा त्यांचं एक्सेप्टन्स वाढेल त्या प्रोडक्टचा. तर हे काम असतं मेडिकल सायन्स लेजन्सचं. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट. आता वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतात हेल्थ आणि वेलफेअरमध्ये, तर त्यांचं मॅनेजमेंट करणं, मॅनेजरियल पोस्टवरती काम करणं, तर इथंही तुम्हाला स्कोप आहे फार्मसी झाल्यानंतर. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो अपॉर्च्युनिटीज अब्रॉड आणि बाहेरच्या देशांमध्ये जसं की USA झालं, UK, जर्मनी, फ्रान्स अशा ठिकाणी भरपूर स्कोप आहे फार्मासिस्टला आणि तिथे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. जर का तुमचं एम-फार्म झालं असेल तर तुम्ही पुढच्या करिअरसाठी तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाऊ शकता. नेक्स्ट आहे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन. आता जे काही फिजिशियन आहेत ते डिक्टेट करत असतात पेशंटची हिस्ट्री, म्हणजे पेशंटवरती कोणती ट्रीटमेंट झाली आहे आणि ते तुम्हाला नोट डाऊन करायचं असतं. तर इथंही स्कोप आहे काम करण्यासाठी आणि यामुळे काय होतं, पेशंटची ट्रीटमेंट हिस्ट्री तुम्हाला नोट डाऊन करावी लागते आणि त्याला जो सॅलरी मिळते ती अप्रॉक्सिमेटली 2 to 5 लाख पर ॲनम आहे आणि जर का चांगला एक्सपिरियन्स असेल तर मग सॅलरीवरती चांगला परिणाम होऊ शकतो. तर आपण याची एकदा रिव्हिजन करूयात, की आपण कोणते करिअर बघितले. पहिल्या आता जे आपण बघितले दुसऱ्या पार्टमध्ये त्यामध्ये असेल हायर एज्युकेशन, त्यानंतर फार्मास्युटिकल जर्नलिझम, त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स, कन्सल्टन्सी. क्लिनिकल ट्रायल्समध्ये आपण वेगवेगळे डिपार्टमेंट बघितले, ज्यामध्ये क्लिनिकल डेव्हलपमेंट, त्यानंतर क्लिनिकल रिसर्च असोसिएट, बायोस्टॅटिस्टिशियन, त्यानंतर रेग्युलेटरी अफेअर्स, आणखी क्लिनिकल डाटा मॅनेजर, मेडिकल सायन्स लिजन आणि पुढचं जे आहे ते ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट असू देत किंवा अपॉर्च्युनिटीज अब्रॉड आणि लास्ट मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन्स. तर एवढं जवळपास हे 13 पॉइंट्स असतील. इथं बाजूला नोट्स लावल्याच असतील. तर त्यात तुम्ही बघू शकता जवळपास 13 पॉइंट्स आहेत आणि हे तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्ही लिहू शकता. जर का आणि यावरती क्वेश्चन काय येऊ शकतो, की राईट डाउन व्हेरियस करिअर्स इन अ फार्मसी आणि हा मला वाटते लाँग आन्सर्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तर हे तुम्ही व्हिडिओ बघा पूर्णपणे मराठी आणि इंग्लिश मॅच करून तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी तुमचे मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू.